नाशिकच्या सातपूर परिसरात जुन्या वादातून एका व्यक्तीवर धारदार लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने शिताफीने अटक केली आहे। 19 जून रोजी रात्री फिर्यादी घरासमोर बसले असताना आरोपी राहुल शांताराम जाधव वय 31 याने जुन्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली। वाद वाढल्यानंतर त्याने बॅगेतून धारदार कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर, पोटावर व डोळ्याजवळ वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता। मात्र गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर महादेववाडी परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कार्यवाहीसाठी त्याला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।